शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण हरभरा खुडणीच्या नंतर कोणत्या औषधाची फवारणी घ्यायची आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी हरभरा पिकाची लागवड करत असतात. हरभरा पीक लागवड केल्याच्या नंतर 22 ते 25व्या दिवशी आपण ते हरभरा पीक त्या ठिकाणी खोडत असतात. हरभरा पीक खोडत असताना काही शेतकरी हाताच्या माध्यमातून हरभरा पीक खोडत असतात, काही शेतकरी यंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी हरभरा खोडत असतात. परंतु हरभरा खोडल्याच्या नंतर काही शेतकरी त्या ठिकाणी काही चुका करत असतात. ती चुका म्हणजे असं, आपण हरभरा पीक खोडल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या हरभरा पिकावरील एक फवारणी घेणं महत्वाचे आहे. त्यांना फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्याला जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे हा लवकरात लवकर बरा होईल. प्लस आपल्याला अळाईसाठी सुद्धा फायदा भेटेल. आणि ज्यावेळेस आपण हरभरा खोडतो तर हरभरा या अनुषंगाने खोडतो की जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे. प्लस ते हरभरा जास्तीत जास्त फडदाडले पाहिजे. आणि फुटव्यांची संख्या प्लस हरभरा फडदाडेल हिचा फुलामध्ये रूपांतर कसं होईल याच्यासाठी एक टॉनिक घेणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण अळाईनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक हे त्या ठिकाणी घेऊ शकतो. अळाईनाशक म्हणजे याच्यासाठी जर का आपल्या हरभरा पिकावरील अळाईचा प्रादुर्भाव असला तर तो अळाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण एक अळाईनाशक त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. आणि बुरशीनाशक याच्यासाठी ज्यावेळेस आपण हरभऱ्याची खुडणी करतो, हरभऱ्याची खुडणी केल्याच्या नंतर ते झाड हे जखमी झालेलं असतं आणि ते जखमी झाल्यामुळं आपल्याला तिथूनच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त वाढत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तर आपल्याला एक बुरशीनाशक घेणं महत्वाचं आहे आणि एक टॉनिक घेणं महत्वाचं आहे. टॉनिक याच्यासाठी आपण हरभरा हे जास्तीत जास्त फुटवा वाढावा किंवा जास्तीत जास्त आपला हरभरा फडदाडावं याच अनुषंगाने आपण हरभरा खोडत असतो. प्लस ते फुटवा वाढेल फुटवा असतो आणि जे फडदाडेल हरभरा असतं ते फडदाडेल हरभरा आपल्याला जास्तीत जास्त फुलामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी आपल्याला एक टॉनिक घेणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण औषध घेत असताना इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे कंटेन असलेलं बाजारामध्ये कोणतंही प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. प्लस बुरशीनाशक घेत असताना आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं क्युटोशी हे बुरशीनाशक घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या हरभरा जी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे हा लवकरात लवकर बरा होईल. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे एक टॉनिक घेत असताना आपण होशी हे टॉनिक घेऊ शकतो. होशी घेत असताना होशीमध्ये अमिनो ऍसिड प्लस सीव्हिडियास्ट्रा आणि झेब्रेलिक ऍसिड प्लस सूक्ष्म अन्नद्रव्य हे बघायला भेटतं. याची काय होईल, आपली जी फुटव्याची संख्या आहे ही फुटव्याची संख्या तर जास्तीत जास्त वाढन. प्लस त्या फुटव्यांची संख्याचं रूपांतर फुलामध्ये जास्तीत जास्त होईल. तर ते आपण टॉनिक घेणं महत्वाचं आहे. आपण एकंदरीत जर काही विचार केला तर या औषधाची आपण जर का फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे हा लवकरात लवकर रिकव्हर होईल आणि होऊ देणार नाही. तर त्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक घेणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, एक अळाईनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक हे 3 औषधाची फवारणी घेणं आपल्याला महत्वाचे आहे. तर तुम्ही ही फवारणी हरभरा खोडल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घेऊ शकता. तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या हरभरा पिकावर बघायला भेटतो. तर मित्रांनो, धन्यवाद.